आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेडमध्ये हलक्या पावसाच्या सरी, तर तापमानामध्ये घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित, पिकांसह फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता। भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसामुळे धान पिकाचं नुकसान, तुमसरमधील शेतकऱ्याचा 80,000चा खर्च पाण्यात, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडच्या वडवणीमध्ये अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा धुमाकूळ, अनेक भागांमध्ये घरांची पडझड, पिकांचंही मोठं नुकसान, अनेक भागामध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित। परभणीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं नुकसान, जनावरांचा चारा भिजल्यामुळे शेतकरी संकटात। रत्नागिरी जिल्ह्यामधील तब्बल 99 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 30 गावांमधील 28,000 नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद, हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक। कोकणामधील 7 जिल्ह्यांमध्ये खारफुटीचं नव्यानं सर्वेक्षण, कांदळवनातील अतिक्रमणाचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्र कांदळवन कक्षाचा निर्णय, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये सर्वेक्षण होणार।